दान मागितलं तुकोबारायांनी। मी प्रथमतः हे सांगतो, दान मागण्याकरता सुद्धा काय पाहिजे? अधिकार पाहिजे। अधिकाराशिवाय काही मागणं होत नाही आणि मागू पण नाही। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एक उदाहरण दिलेलं आहे, नोकरी केली तर पगार, नोकरी नाही केली तर पगार नाही, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन। हो, काहींना सेवा करायची नाही, भक्ती करायची नाही, आळंदी पंढरीची वारी करायची नाही, भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही आणि देवापुढे भीक मागायची। हे शब्द थोडा बदललाय, नाही जमत तसं। हो, सेवा केली तर मेवा आहे, बरोबर आहे ना? साधन जर केलं तर साध्याची प्राप्ती आहे, साधनच केलं नाही तर साध्याची प्राप्ती कशी होऊ शकते? साध्य आपण कसं मागून घेऊ शकतो? म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची जी भक्ती होती, नीट लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारायांचा जो परमार्थ होता, काय वर्णन करावं त्याचं बरं?